हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडिप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आपली जी सीरीज 4-5 दिवसापासून बंद पडली होती कारण की माझं थोडं एक्झामिनेशनमुळे मी बिझी होतो. ओके, तर आज आपण टेस्ट नंबर 8 जे आहे तर ते आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर आतापर्यंत आपण 7 लेक्चर्स त्याच्यावरती बघितले होते. तर आज आपलं 8वं लेक्चर आहे. 9वं आणि 10वं लेक्चर मित्रांनो एका दिवशी तुम्हाला उद्या मी टाकून देईल. ओके, तर आज 8वं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण काही इम्पोर्टंट एमसीक्यू आहेत तर ते डिस्कस करू. ओके, तर आपला पहिला नर्सिंग ॲप्टिट्यूडचा एमसीक्यू आहे बघा. व्हॉट इज द इन्क्युबेशन पिरियड? ओके, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय असतं? इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय असतं? ज्यावेळेस एखाद्या पर्सनला इन्फेक्शन होतं, तर तो ऑर्गॅनिझम जो आहे, तर तो बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर बॉडीमध्ये तो मल्टिप्लाय होतो आणि साइन एंड सिम्प्टम जोपर्यंत येतो, तर हा जो मधला जो टाईम आहे, म्हणजे ऑर्गॅनिझमनी सोमवारी एंट्री केली आणि बुधवारी त्या पेशंटला ताप आला, तर मधला हा जो मंगळवारचा दिवस जो आहे, तर हा काय मित्रांनो इन्क्युबेशन पिरियड आहे. ओके, म्हणजे ज्या टाईमापासून ऑर्गॅनिझम तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतात, तर तिथून पर्यंत पुढे जोपर्यंत तुम्हाला साइन एंड सिम्प्टम्स येत नाही, तोपर्यंतचा जो टाईम आहे, त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड असं आपण म्हणतो. ओके, आहे का बघा आता ऑप्शनमध्ये नन ऑफ द अबोव्ह. त्यानंतर अँटीबॉडी सिंथेसिस पिरियड, एंट्री ऑफ मायक्रोब्स टू अपीअरन्स ऑफ सिम्प्टम्स. ओके, हे त्याचा राइट आन्सर आहे. ओके, मायक्रोबची एंट्री होण्यापासून तर सिम्प्टम्स अपीअर होण्यापर्यंत मधला हा जो टाईम आहे, तर या टाईमला आपण काय म्हणतो इन्क्युबेशन पिरियड असं आपण त्याला म्हणत असतो. हा तुमचा मायक्रोबायोलॉजी बेस्ड नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे. त्यानंतर डॅश डॅश हॅव अ लॉंगेस्ट इन्क्युबेशन पिरियड. खालीलपैकी कोणता जो आजार आहे, तर त्याला एकदम लॉंगेस्ट इन्क्युबेशन पिरियड आहे. ओके, तर त्याच्यापैकी हा जो एड्स आहे, तर एड्सला सर्वात लॉंगेस्ट इन्क्युबेशन पिरियड आहे. ओके, कारण की व्हायरस बॉडीमध्ये आल्यानंतर साइन एंड सिम्प्टम्स अपीअर होण्यासाठी किंवा इम्युनिटी लॉस्ट होण्यासाठी भरपूर दिवस लागतात. म्हणून एड्स हा जो आहे, तर याला लॉंगेस्ट इन्क्युबेशन पिरियड आहे. ओके, त्यानंतर व्हिच ॲसिड इज मेनली प्रेझेंट इन द स्टमक. ओके, आता मित्रांनो आपण हे जे लेक्चर आहे तरी थोडं फास्ट घेतोय कारण की तुमचे पेपर थोडे जवळ आले ते आणि अजून तुम्हाला भरपूर एमसीक्यू मला द्यायचे आहेत नर्सिंग ॲप्टिट्यूडचे आणि 2-3 दिवस राहिले आहेत. 30-31 तारखेला पण 30 तारखेला माझा पेपर होता. त्यानंतर 1 तारखेला पण मी बिझी होतो मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला वेळेवर व्हिडिओ देऊ नाही शकलो आणि तुम्ही आपल्या वायटी चॅनलवर बघितलं असेल की सेकंड सेमिस्टरची मी बॅच पण सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे तिथे पण थोडं माझं बिझी शेड्यूल होतं. ओके, तर बघू आपण नर्सिंगच्या जे तुम्ही नर्सिंग सीईटीचे आहे स्टुडंट, तर त्यांच्यासाठी पण भरपूर सर्व कंटेंट मी देण्याचा प्रयत्न करतो. WhatsApp ग्रुप जॉइन करा तुम्ही अजूनपर्यंत करेल नसेल तर. व्हिच ॲसिड इज मेनली प्रेझेंट इन स्टमक. कोणतं ॲसिड जे आहे तर ते आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतं, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे तर ते आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतं आणि बॉडीचं नॉर्मल मेंटेन पीएच ठेवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर डॅश डॅश बिलॉंग्स टू सेक्स हार्मोन. खालीलपैकी कोणता हार्मोन जो आहे तर तो सेक्स हार्मोन आहे बघा. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन इज नॉट बिलॉंग्स टू. ओके, नॉट बिलॉंग्स टू आहे. तर ग्रोथ हार्मोन हा जो आहे तर ग्रोथ हार्मोन हा आपला सेक्स हार्मोन मित्रांनो येत नाही. बाकी इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, हे सर्व सेक्स हार्मोन्स आहेत. त्यापैकी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे फिमेल मधले सेक्स हार्मोन्स आहेत आणि टेस्टोस्टेरॉन हा मेल मधला सेक्स हार्मोन आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. नाईट ब्लाइंडनेस कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ डॅश डॅश व्हिटॅमिन. कोणत्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस होतो? तर व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस होतो. मित्रांनो, हा व्हिटॅमिन खूप इम्पॉर्टंट आहे. भरपूर वेळेस याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. डॅश डॅश इज नॉट अ साइन ऑफ इन्फेक्शन. खालीलपैकी कोणतं जे साइन आहे तर ते इन्फेक्शनचं नाहीये. ओके, तर स्वेलिंग, इन्क्रीज टेम्परेचर, रेडनेस हे सर्व इन्फेक्शनचे साइन आहेत. बट कफ जे आहे तर ते कफ आपल्या इन्फेक्शनचं साइन नाही. ओके, आता ऍक्च्युअली इथे इन्फेक्शनचं साइन जे आहे तर ते कार्डिनल साइन तुम्हाला विचारलं. ओके, तर कार्डिनल साइन पैकी हे रेडनेस आहे, त्यानंतर फिवर येणे आहे, त्यानंतर स्वेलिंग आहे, पेन होणे आहे आणि लॉस ऑफ फंक्शन होणे. तर असे 5 जे आहेत तर हे तुमचे कार्डिनल साइन आहेत इन्फेक्शनचे किंवा इन्फ्लामेशनचे. ओके, बट कफ जे आहे तर कफ हे त्या साइन पैकी येत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. जनरलाइज बॉडी स्वेलिंग ड्यू टू वॉटर अक्युमुलेशन इज कॉल्ड डॅश डॅश. ओके, बॉडीची जी जनरल स्वेलिंग होतीये कशामुळे की बॉडीमध्ये वॉटरचं अक्युमुलेशन झालंय, तर त्याला आपण काय म्हणतो? ओके, तर बॉडीमध्ये ज्यावेळेस वॉटरचं अक्युमुलेशन होतं, तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? त्याला आपण इडिमा असं आपण म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये पिटिंग इडिमा, नॉन पिटिंग इडिमा असं प्रेझेंट असतं. तर एकदा तुम्ही Googleला सर्च करून बघा की इडिमा काय असतं, तुम्हाला लगेच समजून जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. डॅश डॅश इज अ 2 इयर नर्सिंग प्रोग्राम. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके, खालीपैकी कोणता जो प्रोग्राम आहे तर तो 2 वर्षाचा असतो. तर एएनएम हा जो कोर्स आहे तर हा एएनएम 2 वर्षाचा असतो. जीएनएम तुम्हाला सर्वांना माहिती आहे जीएनएम हा किती वर्षाचा कोर्स आहे, तर जीएनएम 3 वर्षांचा कोर्स आहे. त्यानंतर बीएससी नर्सिंग जो आहे तर हा 4 वर्षांचा कोर्स असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. मेन कॉज ऑफ द लिव्हर सिरोसिस. खालीपैकी कोणतं जे आहे तर ते सिरोसिसचं लिव्हर सिरोसिसचं मेन कॉज आहे. तर अल्कोहोलिझम जे आहे तर अल्कोहोलिझम आपलं लिव्हर सिरोसिसचं प्रायमरी कॉज आहे. त्यानंतर बिलेरी ऑब्स्ट्रक्शन आहे तर हे सेकंडरी कॉज आहे. ओके, त्यानंतर जॉन्डिस वगैरे नंतरचे कॉजेस येतात. बट इम्पॉर्टंट कॉज जर बघितलं आपण लिव्हर सिरोसिस, तर त्यामध्ये अल्कोहोलिझम हे तुमचा आन्सर जाणार आहे. त्यानंतर
रूट फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन. ओके, हेपॅटायटिस बीचे जे व्हॅक्सिन आहे तर हेपॅटायटिस बीच्या व्हॅक्सिनसाठी कोणता रूट जो आहे तर तो मेनली प्रेफर केला जातो. तर बघा व्हिटॅमिन आपलं जे हेपॅटायटिस बी जे आहे तर ते आपण इंट्रामस्क्युलर रूटनी देत असतो. ओके, इंट्राव्हेनस रूटने आपण कोणतीच व्हॅक्सिन देत नाही. सबक्युटेनियस रूटने आपण कोणती एकच व्हॅक्सिन देतो. मिझल्सची जी व्हॅक्सिन आहे तर ते आपण सबक्युटेनियस व्हॅक्सिन आपण देत असतो. ओके, त्यानंतर ओरली आपण पोलिओ आहे, त्यानंतर रोटा व्हायरस आहे, तर या व्हॅक्सिन्स आपण ओरली देत असतो. नेक्स्ट टाइम सुद्धा बघा, ECG इज यूज टू डायग्नोज द एलिमेंट्स ऑफ डॅश डॅश. ओके, EEG ओके, नॉट ECG. हे तुम्हाला काही लिहिलंय बघा, EEG लिहिलंय. आता EEGचा लॉंग फॉर्म ऑलरेडी मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितला होता की इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी हा आपला EEGचा लॉंग फॉर्म आहे. ओके, तर हा जो EEG आहे तर आपण जे पण आपल्या ब्रेनच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात तर त्या रेकॉर्ड करण्यासाठी आपण काय वापरतो, EEG वापरतो. आणि इथे जर तुम्हाला ECG जर असेल तर ECG आपण आपल्या हार्टसाठी वापरत असतो. ओके, ECG म्हणजे काय की इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, विच सिरिंज इज मेनली यूज फॉर द इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स. ओके, तर इंट्रामस्क्युलर इंजेक्शनसाठी आपण मेनली जे आहे तर ती 2 cc ची सिरिंज वापरतो. कधी कधी 5 cc ची पण वापरतो. बट 5 cc मध्ये बघा तुम्ही भरपूर सर्व कंटेंट असतात, ते डायरेक्टली आपण मसलमध्ये इंट्रोड्यूस एवढं करू शकत नाही. मॅक्स टू मॅक्स तुम्ही 2 cc पर्यंत वापरू शकता. म्हणून 2 cc इथं काय मित्रांनो तुमचं स्टँडर्ड आन्सर असणार आहे. ओके, इंट्रामस्क्युलर इंजेक्शनसाठी आपण 2 cc ची सिरिंज आहे तर ती बेसिकली यूज करत असतो. त्यानंतर आता बघा 13 नंबरचा क्वेश्चन, आर्टरीज आर प्रेझेंट इन बोन्स. ओके, आपल्या बोन जे आहे तर ते बोन्समध्ये आर्टरीज प्रेझेंट असतात. दिस सेंटेन्स इज राईट ऑर रॉंग. ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये आन्सर बघा काय, रॉंग, राईट, हाफ रॉंग आणि नन ऑफ दी अबोव. तर आर्टरीज जे आहे तर ते आपल्या बोन्समध्ये पण प्रेझेंट असतात. ऍक्च्युली आपलं जे बोन आहे तर त्या बोनमध्ये जे आर्टरी सप्लाय करते त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रिएंट आर्टरी असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, न्यूट्रिएंट फोरामिनामधून ती एंटर करत असते. तर हे पूर्ण 100% राईट आन्सर आहे. ओके, आपल्या बोन्समध्ये पण आर्टरीज प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, डॅश डॅश. ओके, खूपच मोठा डॅश डॅश आहे. डॅश डॅश स्टोरेज ऑफ व्हॅक्सिन नीड्स द टेम्परेचर. ओके, वॉर्म टेम्परेचर, रूम टेम्परेचर, कोल्ड टेम्परेचर. ज्या पण आपल्या व्हॅक्सिन जे आहेत तर ते सर्व आपण मित्रांनो कोल्ड टेम्परेचरमध्ये मेंटेन ठेवत असतो. 2 डिग्री ते 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण जे आहे कोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये आपण ज्या व्हॅक्सिन आहे तर ते स्टोअर करून ठेवतो. त्यानंतर सीएबीची चा लॉंग फॉर्म विचारलाय तुम्हाला. करोनरी अँजिओ त्याचा जो लॉंग फॉर्म आहे तर काय, करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग आहे का याच्यामध्ये बघा, करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग. हे करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग कसं असतं जस्ट आपण थोडक्यामध्ये मित्रांनो समजून घेऊ. ओके, कारण की हा तुमचा बायोलॉजीमध्ये पण येऊ शकतो हा क्वेश्चन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, तर अशा पद्धतीने आहे काय मित्रांनो तुमचं, हे तुमचं 4 वेळेस ब्रेकअप झालेलं तुटलेलं हार्ट आहे. ओके, त्यानंतर याला इथून असं 2 पार्टमध्ये डिवाइड केलंय. एक आहे राईट ॲट्रियम, एक आहे लेफ्ट ॲट्रियम. ओके, इकडे वरचे हे काय आपले हे असतात आपले ॲट्रियम्स आणि खालचे जे असतात त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, खालचे असतात तर हे असतात व्हेंट्रिकल्स. ओके, तर आता इथून एक मोठी आर्टरी असते, त्या आर्टरीला आपण काय म्हणतो, असा इथून काय असतो मित्रांनो, ॲओर्टा असतो. त्यानंतर ॲओर्टापासून अशा इथे हार्टला ब्लड सप्लाय करणाऱ्या अशा ब्रांचेस असतात. ओके, त्या ब्रांचेस वगैरे आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. ओके, तर असा हा काय मित्रांनो हा ॲओर्टा आहे. त्यानंतर ॲओर्टापासून फॉर एक्झाम्पल ही एक ब्रांच आली, हिला आपण काय म्हणतोय करोनरी आर्टरी असं म्हणतोय. हिच्यामध्ये जर काही ब्लॉकेज जर झालं तर आपल्याला काय करावं लागेल की इकडून इकडे एक असं बायपास ग्राफ्ट करावं लागेल. ओके, या बायपासला आपण काय म्हणतो, करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग. ओके, तर आय थिंक तुम्हाला हे जे ऑपरेशन आहे तर ते काय असतं समजलं असेल. ओके, करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग हा सीएबीचा लॉंग फॉर्म आहे. याला ऑप्शन पण असतात बघा, पीटीसीए, परक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल करोनरी अँजिओप्लास्टी. ओके, तर पीटीसीए हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, डायरिया लीड्स टू डिहायड्रेशन. व्हॉट नर्स शुड डू. ओके, डायरियामुळे एका पेशंटला डिहायड्रेशन झाले तर तुम्ही काय करणार, तर त्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये पेशंटचं ओरल इंटेक स्टॉप कधीच करायचं नाही. डायरियामध्ये आपण खाणं बंद करतो असं कधीच करायचं नाही, कारण की ऑलरेडी शरीरातून सर्व जे पाणी आहे तर ते बाहेर चाललंय, तर आपण ते पाणी परत घेतलं पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचंय, ORS घ्यायचंय. ORS मध्ये आपल्याला पाणी असतं आणि पाण्यासोबत तुम्हाला जे बेसिक इलेक्ट्रोलाइट्स आहेत तर ते इलेक्ट्रोलाइट पण आपल्या ORS मध्ये मित्रांनो प्रेझेंट असतात. त्यानंतर आता 17 नंबर आहे बघा, अगेन खूप मोठा डॉट डॉट आहे. डॅश डॅश व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन गिवन टू चाइल्ड बाय रूट. ओके, व्हिटॅमिन ए जे आहे तर ते आपण बेबीजला कोणत्या रूटने देत असतो. ओके, तर व्हिटॅमिन ए जे आहे तर व्हिटॅमिन ए अगेन आपण ओरल रूटनीच देत असतो. ओके, व्हिटॅमिन ए आपण कधी देतो, ज्यावेळेस आपला बेबी जो आहे तर तो 9 मंथचा होतो. तर 9 मंथ झाल्यावर त्याला आपण 1,00,000 इंटरनॅशनल युनिट जे आहे तर ते 1,00,000 इंटरनॅशनल युनिट आपण त्याला काय देत असतो, व्हिटॅमिन ए देत असतो. तिथून पुढे तो 5 वर्षाचा होईपर्यंत सलग त्याला आपण व्हिटॅमिन ए जे आहे तर ते टोटल आपण 9 डोसेस व्हिटॅमिन एचे कंप्लीट करतो, ज्यामधून तुम्हाला 17,00,000 युनिट पर्यंत जे आहे तर ते व्हिटॅमिन ए दिलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, व्हॉट इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ डिसइन्फेक्टिंग द इक्विपमेंट्स. ओके, इक्विपमेंटला डिसइन्फेक्ट करण्यासाठी कोणती एकदम बेस्ट किंवा मोस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे. ओके, तर याच्यामध्ये जे आहे तर बॉइलिंग आहे. बॉइलिंगमध्ये आपण काय करतो, पाण्यामध्ये इन्स्ट्रुमेंट टाकतो. त्यानंतर डेटॉल आहे, डेटॉलने आपण अँटीसेप्टिक आहे ते. त्यानंतर ऑटोक्लेव्ह आणि क्लोरिनेशन. तर ऑटोक्लेव्ह जे आहे तर ऑटोक्लेव्हमध्ये काय होतं, ही मोस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे.
याच्यामध्ये जे आपले मायक्रोब्स आहेत तर मायक्रोब्स पण किल होतात, बट मायक्रोब्स सोबत जे त्याचे एग्ज आहेत तर ते एग्ज पण ऑटोक्लेव्हमध्ये किल केले जातात. बट बॉइलिंगमध्ये ते एग्ज आहेत तर ते किल होत नाहीत. फक्त बॉइलिंगमधून आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांनाच किल करू शकतो. बट ऑटोक्लेव्ह अशी एक कंडिशन आहे. ऑटोक्लेव्ह म्हणजे काय, जसं आपलं प्रेशर कुकर असतो तसा मोठा प्रेशर कुकर असतो CSSD डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यामध्ये सर्व इक्विपमेंट्स टाकले जातात. मेनली जे मेटलचे असतात आणि हाय टेम्परेचरवर 121 डिग्री सेल्सियस टेम्परेचरवर अर्धा तासासाठी हे ऑटोक्लेव्ह केलं जातं. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, रूट दॅट यूज फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द TT व्हॅक्सिन. ओके. आता आजच्या लेक्चरमध्ये भरपूर मी व्हॅक्सिनेशनवरती जे आहे तर ते MCQ घेतलेले आहेत. कारण की तुम्हाला व्हॅक्सिनेशन बेसिक आहे, नर्सिंगमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता TT व्हॅक्सिनचा लॉंग फॉर्म काय, टिटॅनस टॉक्झॉइड, आणि ही जी व्हॅक्सिन आहे मित्रांनो तरी आपण इंट्रामस्क्युलर रूटने आपण देत असतो. ओके. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑर्गन ऑफ द परसेप्शन. खालीपैकी कोणता जो आहे तर तो ऑर्गन ऑफ परसेप्शन नाही. आईज, टंग, स्किन आणि ब्रेन. ओके. आपण आईजनी काय बघतो, आपण दृष्टी आहे. ओके. हे परसेप्शनचं ऑर्गन आहे. टंगने आपल्याला काय येते तर टंगने आपल्याला काय येते मित्रांनो, चव येते. त्यानंतर स्किनने आपल्याला टच परसेप्शन येतं असतं. बट ब्रेन जे आहे तर ब्रेन आपलं कुठल्याच पद्धतीचं सेन्सरी ऑर्गन नाही किंवा परसेप्शन करणारं ऑर्गन नाही. ओके. सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय, आपण तुम्ही लहानपणी बघितलं असेल जे आपले ज्ञानेंद्रिय आपण त्यांना म्हणतो. ओके. तर त्यामध्ये आपले 5 आहेत. कोणते कोणते आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नाक, कान, डोळे, त्याच्यानंतर स्किन. ओके. हे सर्व त्याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर व्हॉट इज इन्फेक्शन. ओके. इन्फेक्शन म्हणजे काय, एंट्री ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इनटू द बॉडी. इन्फेक्शन कॉज बाय द बॉडीज ॲबिलिटी टू फाईट अगेन्स्ट द इन्फेक्शन आणि प्रोसेस ऑफ फायटिंग द डिसीज. ओके. तर इन्फेक्शन म्हणजे काय, एंट्री ऑफ द पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स इनटू द बॉडी, याला आपण काय म्हणतो, इन्फेक्शन. त्यानंतर इन्फेक्शन कॉज बाय द बॉडी, याला आपण याचं काही नाही, असं काही नाहीच आहे. ओके. त्याच्यानंतर बॉडीची जी ॲबिलिटी आहे इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करण्याची, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, इम्युनिटी असं म्हणतो. तर याच्यावरती पण तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. ओके. बॉडीची ॲबिलिटी इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करण्याची, त्याला आपण इम्युनिटी असं म्हणतो. आणि प्रोसेस ऑफ फायटिंग द डिसीज, याला आपण काय म्हणतो, डायग्नोसिस असं म्हणतो. ओके. त्यानंतर ड्रग यूज टू इंड्यूस द स्लीप. ओके. स्लीप इंड्यूस करणारा ड्रग खालीलपैकी कोणता आहे. अनाल्जेसिक जे असतात तर ते आपले पेन किलर असतात. त्यानंतर अँटीबायोटिक जे आहे तर ते इन्फेक्शन कमी करणारे असतात. त्यानंतर डायुरेटिक जे आहे तर ते शरीरातून एक्सेसिव्ह वॉटर बाहेर करणारे असतात. आणि हिप्नोटिक जे आहे तर हिप्नोटिक्सच्या ज्या टॅब्लेट्स आहेत तर त्यांनी पेशंटला काय होतं मित्रांनो, स्लीप जे आहे तर ती इंड्यूस होत असते. त्यानंतर मेन एम ऑफ द ORS. ओके. ORS ज्यावेळेस आपण पेशंटला देतो तर त्याचं मेन एम काय असतं, प्रोव्हिजन ऑफ द इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर, तर हे त्याचं मेन एम असतं. ओके. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ डायरिया. ORSने डायरिया प्रिव्हेंट होत नाही किंवा डायरियाची ट्रीटमेंट पण होत नाही. फक्त आपण डायरियामध्ये जे शरीरातून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट शरीराच्या बाहेर चालले तर ते आपण पेशंटला अगेन इंट्रोड्यूस करण्याचं काम कशामधून करतो, ORS मधून करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, फंक्शन ऑफ अँटीबॉडी इज डॅश डॅश. ओके. आपल्या ज्या शरीरातले जे अँटीबॉडीज आहेत तर अँटीबॉडीचं तुम्हाला इथं बेसिकली फंक्शन विचारलंय. तर फंक्शन काय असतं बघा याच्यामध्ये आहे, प्रोटेक्ट आवर बॉडी फ्रॉम द डिसीज. ओके. तर हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, वर्ल्ड हँड वॉशिंग डे. ओके. तर आता हे सर्वांनी मला कमेंट सेक्शनमधून सांगायचं आहे. ओके. आपला जो हँड वॉशिंग डे जो आहे तर असे मी MCQ तुम्हाला दरवेळेस देत असतो. ओके. तर हँड वॉशिंग डे जो आहे तर तो कधी सेलिब्रेट केला जातो, मला कमेंट सेक्शनमधून सर्वांनी सांगा. त्यानंतर एक नर्स आहे, रीना नाव आहे, खूपच चांगलं नाव आहे नर्सचं बघा. रीना नावाची एक नर्स आहे, सेंडिंग पेशंट टू द OT फॉर सर्जरी. ओके. पेशंटच्या चिरफाडीसाठी पेशंटला कुठे घेऊन चालली, ती ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन चालली आहे. विच ॲक्शन इज रॉंग. खालीपैकी कोणती जी ॲक्शन आहे तर ती रॉंग आहे. ओके. एक्सप्लेन द रिस्क फॉर सर्जरी. येस, तुम्ही एक्सप्लेन पेशंटला हेल्थ एज्युकेशन देऊ शकता. त्याच्यानंतर चेक द प्रॉपर शेविंग ऑफ सर्जिकल पार्ट. येस, करू शकता. त्यानंतर टू टेक द रिटर्न कन्सेंट. एक रिटर्न कन्सेंट आपण पेशंट कडून घेतो. बट सर्जरीच्या आधी पेशंटला आपण डाएट कधीच प्रेझेंट किंवा कधीच आपण डाएट पेशंटला देत नाही. ओके. कारण की ज्यावेळेस पेशंटला सर्जरी करतो आपण त्याला अॅनेस्थेशिया देतो. अॅनेस्थेशियामध्ये बॉडीचे सर्व मसल जे आहेत तर त्या पूर्ण काय होतात, रिलॅक्स होतात. तर त्या कंडिशनमध्ये पोटामधलं जे अन्न आहे तर ते लंग्समध्ये जाऊ शकतं. ओके. म्हणजे ते ॲस्पायरेट मारू शकतं. त्याच्यामुळे आपण पेशंटला OTच्या आधी 12 तास आपण पूर्ण पेशंटला काय ठेवतो, NBM ठेवतो. NBM म्हणजे काय, नील बाय माउथ. ओके. किंवा नथिंग बाय माउथ. पेशंटला 12 तास आधी आपण ओरली काहीच देत नाही. ओके. त्याचं GIT ट्रॅक आपण पूर्ण मोकळं करायचं बघत असतो. त्यानंतर आता 27 नंबरचं बघा, आणि अगेन तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे, इम्युनायझेशन प्रोग्राम हा कधी स्टार्ट झाला. ओके. त्यानंतर फर्स्ट ॲक्शन इन द फर्स्ट एड. ओके. फर्स्ट एडमध्ये सर्वात पहिली ॲक्शन कोणती बघा, टू आयडेंटिफाय द डेंजर, टू कॉल फॉर द फॅमिली. त्यानंतर प्रोव्हाइड CPR आणि कम्फर्ट द पेशंट. ओके. तर सर्वात पहिले काय करायचं आहे, तर जे तिथल्या जे डेंजर कंडिशन्स आहेत तर त्या सर्वात पहिले आयडेंटिफाय करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला करंट बसलाय तर सर्वात पहिले तुम्हाला पेशंटला कम्फर्ट देता येणार का, नाही. पहिले काय डेंजर काय आहे तर करंट आहे, तर त्या करंट आपल्याला पण लागू शकतो. म्हणून पहिले करंटचं स्विच बंद करायचं आहे, मग नंतर पेशंटला तिथून दूर करायचं आहे. ओके. कुठली पण फर्स्ट एड असेल सर्वात पहिले तिथे ॲक्च्युअली काय झालंय तर त्याचा पहिले विचार करायचा असतो. ओके. त्यानंतर BCG व्हॅक्सिन इज गिव्हन ॲट. ओके. BCG जी व्हॅक्सिन आहे तर ते आपण कधी देत असतो, तरी ॲट बर्थ आपण देत असतो. विदिन 24 आवर्स BCG व्हॅक्सिन जी आहे तर ती देत असतो. आणि पेशंटला ट्युबरक्युलोसिस पासून प्रिव्हेंट करण्यासाठी BCG व्हॅक्सिनचा यूज असतो. त्यानंतर 0.01 ml पर्यंत आपण ही BCG व्हॅक्सिन जी आहे किंवा 0.05 ml आपण देत असतो BCG व्हॅक्सिन. त्यानंतर इंट्राडर्मल रूटनी पेशंटला दिली जाते.
त्यानंतर नेक्स्ट आहे बघा न्यू गाईडलाईन्स बाय अमेरिकन हार्ट असोसिएशन फॉर CPR. ओके, CPRच्या ज्या नवीन गाईडलाईन्स आहेत 2020 मध्ये अपडेट झालेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या, तर त्याच्यापैकी आपण ABC क्रायटेरिया आता आपण चेंज केलाय, आपण CAB असा तो क्रायटेरिया केलाय. ओके, तर CAB म्हणजे काय, सर्क्युलेशन, एअरवे आणि ब्रीदिंग. तर हा आपण जो फॉर्म्युला आहे तर हा बेसिकली आपण CPR मध्ये मित्रांनो वापरत असतो. तर आय होप तुम्हाला सर्वांना आज आपण थोडे फास्टमध्ये MCQ घेतले, कारण की आय नो तुमच्याकडे टॉपिक म्हणजे टाइम खूप कमी आहे आणि कमी टाइममध्ये तुम्हाला जास्त टॉपिक्स मी मित्रांनो सांगायचं ट्राय करतोय. ओके, तर मी तुम्हाला होमवर्कसाठी फक्त 2च क्वेश्चन दिलेले आहेत. तर सर्वांनी त्याची कमेंट्स मला आपल्या बॉक्समध्ये मित्रांनो सांगा. ओके, त्याचा आन्सर जे आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये द्या. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. आणि ज्यांनी अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल, लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. हे MCQचे PDFs मित्रांनो मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लवकरच शेअर करणार आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.